बिहारमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली आणि यामध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय झालाय। पण या विजयामध्ये महिलांना 10,000 रुपये वाटले गेलेले आहेत आणि याचाच परिणाम या निवडणुकांवर झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दिली आहे। बिहारमध्ये प्रत्येक महिलांना 10,000 रुपये वाटप झाले, त्याचा निकालावर परिणाम झाला। शरद पवार यांची बिहार निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया। महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणुकीपूर्वी महिलांना सरकारी खजिन्यातून पैसे दिले गेले। महिलांच्या खात्यात 10,000 रुपये देण्यात आले। महिलांच्या मतदानात 50% वाटा आहे। साहजिकच त्याचा परिणाम तेथील निकालावर झाला। अशा पद्धतीने पैसे वाटणे अयोग्य आहे। निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतात का याचा निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा। निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यायला हवे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले। यापुढे देखील अशीच पद्धत रूढ झाली तर लोकांचा निवडणूक पद्धतीवरील विश्वास उडेल। निवडणुकीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि त्याचबरोबर लोकशाही देखील धोक्यात येईल, असेही ते म्हणाले।